टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 आठवड्यापूर्वीच म्हणजे 13 जुलैला हिंजवडी भागात आले होते। त्याच वेळेस मानमध्ये आले असता आपण पाहू शकतो की तो ओढावर टाकलेली भाजी मंडई जी आहे ती या ठिकाणी अजित पवारांच्या निदर्शनास आली। त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्राम सेवक असेल यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते हे पाडकाम करण्याचे आदेश जे आहे ते प्रशासनाला देण्यात आले। आपण पाहू शकतो की हे पाडकाम जे आहे ते आता 2 आठवड्यानंतर सुरू झालेलं आहे। त्याचीच पाहणी करण्यासाठी अजित पवार जे आहेत आता मान गावात आले आहेत। आपण पाहू शकतो की त्याच मंडईच्या रस्त्यावर जे आहे पोकलेंट मशीन जे आहे ते आता आपण पाहू शकतो की या बाजूला पाहिलं तर ही भाजी मंडई जी आहे ते आता पाडण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतं। 2 आठवड्यापूर्वी अजित पवारांनी याच ठिकाणी जे आहे त्या ह्या ओढ्यावर अनधिकृत अशी भाजी मंडई उभारण्याचं काम ग्रामपंचायतीकडून हाती घेण्यात आलं होतं। मात्र आता हे संपूर्ण जमीनदोस्त करण्याचे आदेश जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर अजित पवार जे आहेत आता त्याच ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। 2 आठवड्यापूर्वी पिंपरी चिंचवडच्या जवळच्या हिंजवडी भागामधील अनेक ठिकाणी जे आहे ते अनधिकृत बांधकाम असतील किंवा वाहतुकीला अडथळा करणारी बांधकाम असतील हे पाडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले होते। आता तेच त्याचीच पाहणी जी आहे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मान हिंजवडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।